झी 24 तास एक पाऊल पुढे। स्पोर्ट्स बार मध्ये आपलं पुन्हा स्वागत। आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये भारताची घसरण कायम आहे। टीम इंडिया रँकिंग मध्ये 5व्या क्रमांकावर फेकली गेली आहे। टेस्ट मधील निराशाजनक कामगिरीमुळेच भारताची रँकिंग मध्ये सातत्याने घसरण होतीये। आता पुन्हा एकदा टेस्ट मध्ये बेस्ट होण्यासाठी भारतीय टीमला चांगलेच कष्ट करावे लागणार आहे। महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाची आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये घसरण होण्याची मालिका अजूनही कायम आहे। आयसीसीने नुकताच जाहीर केलेल्या रँकिंग मध्ये भारतीय टीम 5व्या क्रमांकावर फेकली गेली आहे। गेल्या काही टेस्ट सिरीज मध्ये भारताला सपाटून मार खावा लागलाय आणि त्याचाच फटका टीमला आयसीसी रँकिंग मध्ये बसलाय। त्यातच भारताने नजीकच्या काळात टेस्ट मॅचेसही खेळल्या नाहीत। त्यामुळेच टीम इंडियाला आपलं रँकिंग सुधारता आलेलं नाही। भारतीय टीम न्यूझीलंड विरुद्ध ऑक्टोबरमध्ये टेस्ट सिरीज खेळणार आहे। त्याच वेळेस टीम इंडियाला आपलं रँकिंग सुधारण्याची संधी आहे। दरम्यान एकेकाळी अव्वल स्थानी विराजमान असलेल्या टीम इंडियाला 5व्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय। आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये इंग्लिश टीम 122 पॉइंट्ससह अव्वल स्थानावर विराजमान आहे। इंग्लंडला आपलं नंबर 1 स्थान कायम राखण्यात यश मिळालंय, तर ऑस्ट्रेलियन टीम 116 पॉइंट्ससह दुसऱ्या पोझिशनवर आहे। दक्षिण आफ्रिकेची टीम 3ऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्ताननं 109 पॉइंट्ससह 4था क्रमांक पटकावलाय। भारताकडे 104 पॉइंट्स आहेत आणि टीम इंडिया 5व्या स्थानावर आहे। महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं नंबर 1 होत क्रिकेट विश्वात आपली वेगळी दहशत निर्माण केली होती। मात्र आता तीच टीम 5व्या क्रमांकावर फेकली गेली आहे। त्यामुळेच आता पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी धोनी अँड कंपनीला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। ऑस्ट्रेलियन स्पीडगन ब्रेट लीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला क्रिकेट विश्वात सारे जण शुभेच्छा देत आहेत। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही त्याला पुढच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत। ब्रेट ली बरोबर खेळण्याचा अनुभव जबरदस्त होता। यशस्वी क्रिकेट करिअरबद्दल त्याचं अभिनंदन। भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत ब्रेट लीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं। तर युवराज सिंगनंही ली निवृत्त झाल्यानं अतिशय दुःख झाल्याचं म्हटलं आहे। युवराजनं ब्रेट लीला शुभेच्छा दिल्या आहेत। एक चॅम्पियन बॉलर आणि खरा मॅच विनर अशा शब्दात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत। माझा एक चांगला मित्र ली निवृत्त झाल्यानं मला अतिशय दुःख होतंय असं युवराज म्हणतोय। वेस्ट इंडिजनं न्यूझीलंड विरुद्धच्या 4थ्या वनडेत 24 रन्सनं विजय मिळवत 3-1नं विजयी आघाडी घेतली आहे। वेस्ट इंडिजनं न्यूझीलंड समोर विजयासाठी 265 रन्सचं आव्हान ठेवलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची टीम अखेरच्या ओव्हरमध्ये 240 रन्सवरच ऑल आउट झाली। वेस्ट इंडिजकडून फास्ट बॉलर टिनो बेस्टनं 46 रन्सच्या मोबदल्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।